Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या महायुद्ध सुरू आहे. नेत्यांमधले संबंध एवढे ताणले गेलेत की भर बैठकीत एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडतायत. आधीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच आता पार्थ पवार आणि छगन भुजबळांमध्येही चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती आहे. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नेत्यांमधील मतभेद एवढे टोकाला का गेलेत, ज्येष्ठ आणि युवा नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी का होत आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. अजित पवारांच्या राष्ट्रवादी मागील शुक्ल काष्ट काही केल्यास संपण्याचं नाव घेत नाही. अजित पवारांच्या विमान अपघातामधील निधनानंतर राष्ट्रवादी पक्ष नेहमीच चर्चेत राहिला आहे. कधी पक्षाची सूत्र कुणाच्या हाती जातील तर कधी सत्तेतील महत्त्वाची पदं कुणाला द्यायची यावरून झालेले टोकाचे मतभेद, राष्ट्रवादीतील नेत्यांचे वाद हे असे नेहमीच चर्चेत आलेत. आता चर्चा होते ती पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक चकमकीची. खासदार असलेल्या पार्थ पवारांकडे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे, तर छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. पक्षाचे ज्येष्ठ, अनुभवी आणि राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोप म्हणून भुजबळांची ओळख आहे. आता अशा दोन पॉवर सेंटरमध्ये नेमका वाद का झालाय ते जाणून घेऊयात. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढलं जातं. राज्यस्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला द्यावे असं म्हणत पार्थ पवारांकडून ठेकेदाराला मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठवण्यात आलं अशी माहिती आहे. मात्र छगन भुजबळांनी त्या ठेकेदाराला टेंडर देण्यास नकार दिला. अमुक ठेकेदारालाच का काम द्यायचे आहे याची विशिष्ट कारणेही ठेकेदाराने भुजबळांना सांगितल्याची माहिती आहे. याच मुद्द्यावरून पार्थ पवार आणि छगन भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं कळतंय. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. छगन भुजबळ पार्थ पवारांच्या मागणीनंतर प्रचंड संतापले होते. तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनीही कधीच मला असे पद्धतीने सांगितले नव्हते अशा शब्दात भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यावर असं असेल तर मला तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल अशा शब्दात पार्थ पवार आणि छगन भुजबळांना थेटपणे सांगितल्याची माहिती मिळते. म्हणजे पार्थ पवार छगन भुजबळांच्या नकारानंतर थेट मंत्रिपदच काढून टाकण्याची भाषा करत असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष किती टोकाला गेलाय. पण या वादाच्या चर्चेनंतर दोघांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते देखील बघूयात. सुरुवातीला छगन भुजबळ काय म्हणाले ते बघा. टेंडर कोर्टात अडकलंय, मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिली आहे. टेंडर काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया असते, त्या माध्यमातून जे पात्र ठरतील त्यांना टेंडर दिलं जात असतं. असं कोणाला द्यायचं म्हणून टेंडर कसं देता येईल? आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही. काही गोष्टी समजुतीने करायच्या असतात, याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही. सध्या निविदा कागदपत्रांची तपासणी आणि अंतिम प्रक्रिया अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीमार्फत सुरू असून कोणत्याही वाहतूकदारास कार्यादेश देण्यात आलेला नाही असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय. तर पार्थ पवारांनी कोणती प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. आमच्याविषयी, विशेषतः माझ्याविषयी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत. असे काहीतरी झाले नाही. मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही असंही स्पष्टीकरण पार्थ पवारांनी दिलंय. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत हे पहिल्यांदाच घडतंय का? तर नाही. मुंबईत मंगळवारी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरून बैठकीत वादळी चर्चा झाली. या बैठकीस प्रफुल्ल पटेल उपस्थित नव्हते. मात्र सुनील तटकरेंनी या बैठकीत मनातली सगळी खदखद सुनेत्रा पवारांसमोर बोलून दाखवली. अजित पवारांच्या जाण्यानंतर पक्ष ताब्यात घेण्यावरून आमच्यावर आरोप झाले, टार्गेट केलं गेलं. यावेळी आमच्या बाजूनं कुणीही उभारलं नाही अशी खंत तटकरेंनी व्यक्त केली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीच टीकेचं धनी का व्हायचं? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही असा सवाल सुनील तटकरेंनी भर बैठकीत उपस्थित केला. यावेळी छगन भुजबळांनी जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज आहे म्हणत तटकरेंना रोखण्याचा प्रयत्न केला. पण मी यावर बोलणार आणि याबाबत आता स्पष्टता यायला हवी म्हणत तटकरे बोलत राहिले. भुजबळ साहेब, तुम्ही तर पक्षाचे जुने जाणते आणि ज्येष्ठ नेते आहात. किमान तुम्ही तरी माझी बाजू मांडली पाहिजे होती. तुम्ही तरी माझ्या बाजूने बोलायला हवे होते अशा शब्दात तटकरे भुजबळांवरतीही संतापले होते अशी माहिती मिळते. त्यामुळे आधी जुन्या नेत्यांमध्ये ही अशी चढाओढ आणि शाब्दिक युद्ध रंगलेलं असतानाच युवा नेत्यांबरोबरही आता संघर्ष सुरू झालाय. त्यामुळे हेच अंतर्गत वाद राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक रोखण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या व्हिडिओत इथंच थांबूयात. पार्थ पवारांच्या स्वभावामुळे ज्येष्ठ नेते नाराज झालेत की पार्थ पवारांची खरंच बदनामी होते? राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाचा पक्षाला फटका बसू शकतो का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.